एसटी घाटाच्या खाली आल्यावर सुजितला जाग आली. खडबडीत रस्त्यावर ड्रायव्हर सफाईदारपणे गाडी चालवत होता. बाहेर सगळीकडे अंधार पसरला होता. दूर कुठेतरी एक दोन घरातील दिवे चमकत होते. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या फांद्या गाडीला घासत होत्या. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झोताने त्याला हुशारी आली. व्यवसायाने शिक्षक असलेल्या सुजितची गेल्या 3 वर्षातील ही तिसरी बदली होती. सतत होणाऱ्या बदलीमुळे तो कंटाळला होता. त्याच्या आयुष्यात स्थिरता नव्हती. यावर्षी त्याची बदली काळेवाडी नावाच्या गावात झाली होती. त्याला लवकरात लवकर कामावर हजर राहण्याबाबत कॉल आला होता. कंडक्टरने बेल वाजवताच काही अंतर जाऊन एसटी थांबली. मास्तर, काळेवाडी आली, घ्या उतरून, त्याने सुजितला आवाज दिला. आपली पुस्तकांनी भरलेली अवजड बॅग उचलीत तो खाली उतरला. तो उतरताच कंडक्टरने डबल बेल वाजवली आणि एसटी धुराळा उडवीत निघून गेली. परत एकदा नवे गाव, नवे रस्ते. सुजित पाटील, घ्या आता त्याच्याशी पण जुळवून, असं म्हणत त्याने घड्याळाकडे पाहिलं. जास्त वेळ झाला नव्हता. त्याची राहण्याची सोय गावातील चांगदेव नावाच्या एका माणसाकडे केली होती. गाव तसं लहानच होतं. पत्ता विचारित सुजित त्याच्या घरासमोर आला. त्याला पाहताच घरातून एक जण बाहेर आला. नमस्कार, मी चांगदेव. आपण सुजित पाटील का? हो, मीच तो. त्याला नमस्कार करीत सुजित म्हणाला. या ना, या आत. त्याला घेऊन चांगदेव घरात आला. जुन्या पद्धतीचे ते एक कौलारू घर होते. समोरच एक मोठं अंगण होतं. अंगणात बांधलेल्या गोठ्यातून काही म्हशीच्या हंबरण्याचे आवाज येत होते. गोठ्याच्या बाहेर त्यांना लागणारी वैरण एकावर एक रचून ठेवली होती. घरातील एका कोपऱ्यात शेतीची अवजारं दिसत होती. घरात चांगदेवची आई, बायको आणि लहान मुलगा एवढे जण होते. चांगदेवच्या आईला बोलता येत नव्हते. सुजितला दिलेली खोली लहान असली तरी एकट्यासाठी पुरेशी होती. त्याने आत जाऊन सामान ठेवलं. बाहेर येऊन चांगदेवशी घरभाडे, जेवणाचे पैसे याबद्दल चर्चा केली. पैसे द्यायची काही गरज नाही, चांगदेव त्याच्याकडे पाहत म्हणाला. पण मला तसे राहिलेले आवडणार नाही. तुम्ही इथे राहिला तर मला फायदाच होणार आहे. मी शेतकरी आहे. मला कधीतरी रात्री शेतात जावं लागतं. तेव्हा घरी कोणी गडी माणूस असला तर काळजी राहत नाही. शेवटी होय नाही करता चांगदेवने पैसे घ्यायचे ठरवले. जेवण करून सुजित त्याच्या खोलीकडे झोपायला जाणार तोच लाईट गेली. रोजची कटकट आहे. सुनीता, दिवा लाव, चांगदेवने बायकोला आवाज दिला. शाळेतील पहिला दिवस म्हणून तो सकाळी लवकर उठला. सगळे आवरून खोलीच्या बाहेर पडला. बाहेर उभ्या असलेल्या चांगदेवने त्याला आवाज दिला. पोरांनो, हे तुमचे नवीन मास्तर. यांना जवळच्या रस्त्याने शाळेत घेऊन जा. चांगदेव 1-2 मुलांना सांगत होता. मुलांबरोबर तो शाळेच्या दिशेने चालू लागला. गावाच्या बाहेर असलेल्या एका मंदिरातील मूर्तीला सगळी मुलं नमस्कार करीत पुढे जात होती. छोट्याशा दगडी मंदिरात ती मूर्ती होती. सुजितनेही हात जोडून नमस्कार केला. जवळचा रस्ता म्हणजे एक साधी पायवाट होती. 2 माणसं चालू शकतील एवढ्या रुंदीची. तिच्या दोन्ही बाजूला गुलकाभर गवत वाढलं होतं. पण एकंदरीत गावचे वातावरण प्रसन्न होते. पावसाळा जवळ आल्यामुळे शेतात नांगरणीची कामं चालू होती. कडक इस्त्रीच्या कपड्यातील सुजितकडे शेतात काम करणारी लोक बघत होती. 2 किलोमीटर चालल्यावर शाळेची इमारत दिसू लागली. पहिला दिवस सर्व मुलांच्या ओळखी करण्यात निघून गेला. त्याचे सहकारी शिक्षक आणि मुलं साधी आणि चांगली होती. पहिला दिवस तर मस्त गेला. शाळा सुटल्यावर परत गावात यायला खूप उशीर झाला. कसा गेला पहिला दिवस? तो आल्यावर चांगदेवने विचारलं. खूपच छान, पण गावाच्या बाहेर कोणत्या देवाची मूर्ती आहे? ते काय माहीत नाही. गावचा राखणदार आहे म्हणतात त्याला. खूप वर्षापासून ती मूर्ती गावाच्या बाहेर उभी आहे. आमच्या पंजोबाच्या जन्माच्या पण अगोदरची. जाता येता हात जोडत जा. चांगदेवच्या या बोलण्याने सुजितला नवल वाटले. सकाळी उठून शाळेत जायचे, रात्री काहीतरी वाचत बसायचे, असा त्याचा रोजचा दिनक्रम बनला. दिवस जात होते. सुजित लवकरच मुलांचा आवडता शिक्षक बनला. त्याची शिकवण्याची पद्धत वेगळी होती. त्याच्या तासाला सगळी मुलं हजर असायची. गावाबाहेरील राखणदाराची मूर्ती दिसल्यावर त्याचे हात आपोआप जोडले जायचे. रात्री चांगदेव त्याच्याशी गप्पा मारत बसायचा. त्याच्या बायकोशी सुजितचं जाता येता बोलणं व्हायचं.
त्याची आई मुकी असल्याने ती हातवारे करत बोलायची. तिची भाषा काही सुजितला समजायची नाही. गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झालं होतं. अचानक आभाळ भरून यायचे, विजा चमकायच्या, पण पाऊस काही पडत नव्हता. 10वीची मुलं रात्री शाळेत अभ्यास करायला यायची. त्यांना काही शंका आली तर ती सोडवायला रोज एक शिक्षक त्यांच्यासोबत शाळेत असायचा. रात्री 7 ते 10 त्यांची अभ्यासाची वेळ होती. त्या रात्री सुजितचा नंबर मुलांसोबत थांबण्याचा होता. सकाळी आवरून तो बाहेर पडला. चांगदेव आणि त्याची बायको दोघेही शेतात गेले होते. त्याची मुखी आई नातवाला खेळवत होती. आज रात्री घरी यायला मला उशीर होईल, 11 तरी वाजतीलच, त्याने चांगदेवच्या आईला सांगितले. तसे तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. हातवारे करत काहीतरी सांगू लागली. तिने भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडरकडे बोट दाखवलं. त्यावर असलेली आजची तारीख दाखवू लागली. तारीख पाहिल्यावर त्याला समजले आज अमावस्या आहे. याचे सुजितला काही विशेष वाटले नाही. ती काही सांगू पाहत होती, त्याला काही समजत नव्हते. हातावरील घड्याळाकडे इशारा करत खूप उशीर झालाय असे त्याने सांगितले. घराबाहेर आल्यावर वळून मागे पाहिले तर चांगदेवची आई तोंडावर पदर ठेवून त्याच्याकडे पाहत होती. शाळेच्या दिशेने जाताना गावाबाहेरील मूर्तीकडे पाहून आपोआप त्याचे हात जोडले जातात. 10वीच्या मुलांनी रात्रीचा वर्ग खचून भरला होता. मुलं शांतपणे अभ्यास करत होती. बाहेर वातावरण ढगाळ होतं. अधूनमधून विजा चमकत होत्या. मुसळधार पावसाची लक्षणं होती. 10 वाजले आणि एक एक करत मुलं घरी निघून गेली. शाळेच्या शिपायाने लाईट घालून वर्ग बंद केला. सर, पावसाळी वातावरण आहे, कधीही पाऊस पडेल. आज रात्री माझ्या घरी थांबा. सुजितकडे पाहत शिपाई म्हणाला. नाही रे, नको, मी जातो. ठीक आहे, जर पाऊस चालू झाला तर परत या. गेट समोरील खोली तुमच्यासाठी उघडी ठेवतो, असे म्हणत शिपाई निघून गेला. सुजित शाळेच्या बाहेर आला आणि नेहमीच्या पाय वाटेवरून चालू लागला. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या माळ रानावर दोन्ही बाजूला गुडघ्यापर्यंत गवत वाढलं होतं. पावसाची चाहूल लागल्याने त्यातून बेडकांचे आवाज येत होते. अंधारामुळे चालण्यास हवा तेवढा वेग मिळत नव्हता. अंधार पाहून त्याला आठवले, आज तर अमावस्या आहे. तोच आकाशात लक्कन एक वीज चमकली. पाठोपाठ ढगांचा गडगडाट झाला. घाबरून तो जागेवरच उभा राहिला. काळ्याकुट्ट ढगातून पावसाचे मोठे थेंब पडू लागले. मुसळधार पाऊस पडत होता. अगोदरच अंधार, त्यात पाऊस चालू झाल्यामुळे समोर गडद अंधाराचा पडदा पसरला. डोळे फाडून पाहिले तरी समोरचे काही दिसत नव्हते. क्षणभर तो ओला चिंब झाला. कपड्यातून पाणी गळू लागले. समोरच्या वाटेवर पाणी साचून चिखल झाला. शेवटी निसर्गापुढे आपण काय करणार असा विचार करत तो पुढे चालला. पाय उचलून चालला तर तो लवकर पोहोचणार होता, पण आता पाय उचलत नव्हता. बुटांना चिखल लागल्याने तो जळ झाला होता. गुडघ्यापर्यंत पॅन्ट चिखलाने भरली होती. अंदाज घेऊन तो पाय टाकत होता. थोडा वेळ सरळ चालत राहिला. समोरची पायवाट कधी संपली ते त्याच्या लक्षात आलं नाही. या भागात तो अगोदर कधीच आला नव्हता. गावात जायचा रस्ता कुठे दिसत नव्हता. अचानक त्याचा एक पाय गुडघाभर चिखलात रुतून बसला. तो बाहेर काढायच्या नादात सगळ्या कपड्यांना चिखल लागला. कसलासा आवाज आला म्हणून तो शांत उभा राहिला. लक्ष देऊन आवाज ऐकू लागला. तो एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज होता. तो त्याच्या अगदी जवळून येत होता. त्याने खाली पाहिले आणि एकदम दचकला. त्याच्या पायाला पकडून एक मुलगा रडत होता. कोण रे तू? इथे काय करतोय? सुजितने त्याला विचारले. मी चुकलोय, मला आई बाबांकडे जायचंय. कुठे आहेत ते? आम्ही घरी चाललो होतो, पण पाऊस आला आणि चुकलो. आता याच्या आई बाबाला कुठे शोधायचं? तो आधीच वैतागला होता. त्या मुलाला शांत करीत तो पुढे चालू लागला. सुजितच्या बोटाला पकडून तो मुलगा शांत होता. चिखलात रुतलेले पाय मोठ्या प्रयासाने बाहेर काढावे लागत होते. या मुलाचे आई वडील सापडले तर त्यांना गावात जाणारा रस्ता विचारता आला असता. थोड्या अंतरावर 2 अंधूक आकृत्या चालताना दिसल्या. त्याच्या पुढेच एक जोडपे एवढ्या पावसातही हसत चालले होते. तुझे आई बाबा आहेत का ते? त्याच्याकडे पाहत सुजित म्हणाला. यावर त्या मुलाने नुसतीच मान हलवली. त्याला घेऊन सुजित दोघांजवळ गेला. खुशाल हसत खिदळत चाललाय. मुलाची काय काळजी आहे की नाही यांना? पुढे चालणाऱ्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवीत सुजितने विचारलं. तसे ते दोघे मागे वळले. बाईने लगबगीने डोके आणि चेहरा पदराने झाकला.
कोण आहेस बाबा तू? काय पाहिजे तुला? त्या माणसाने विचारले. मुलाची काळजी आहे की नाही तुम्हाला? कोण मुलगा? हा काय? असं म्हणत सुजितने खाली पाहिले तर तो मुलगा जागेवर नव्हता. त्याने आसपास पाहिले तर तो कुठेच नव्हता. अहो आताच तर होता माझ्यासोबत, असे म्हणत त्याने त्या झोळप्याकडे पाहिले तर ते दोघे जागेवर नव्हते. तो एकटाच उभा होता. थरथरत्या हाताने चेहऱ्यावर आलेले पाणी त्याने पुसले. तो पाय उचलणार तोच त्याला रडण्याचा आवाज आला. त्याने खाली पाहिले तर तोच मुलगा होता. मी चुकलोय, मला आईबाबाकडे जायचंय, असं म्हणत तो बेसूरपणे रडू लागला. कोण मुलगा? या आवाजाने त्याने समोर पाहिले तर मगाचे जोडपे उभे होते. इथे असले भास नेहमीच होत्यात, असं म्हणत ती दोघं हसू लागली. त्याच्या शरीराचा थरकाप उडाला. मागे न पाहता तो पळू लागला. त्या दोघांच्या हसण्याच्या आवाजात त्या मुलाचाही आवाज मिसळला. पळत असताना तो 2 वेळा चिखलात पडला. अखेर दमून गुडघ्यावर बसला. पावसातही त्याच्या घशाला कोरड पडली. मगाशी घडलेला प्रसंग अजून मनात घर करून होता. तो घाबरला. समोर काहीतरी चमकले. त्याने पाहिले तर काही अंतरावर एक झोपडी होती. त्यात लावलेला दिवा चमकत होता. त्या दिशेने तो चालू लागला. ओ पाहुणा, तिकडे जाऊ नका, इकडे या माझ्या घरी. काही अंतरावरून त्याला एक आवाज आला, पण त्याला आता ती झोपडीच सुरक्षित वाटत होती. त्या दिशेला पाहिलं तर एक पांढरी आकृती त्याच्या जवळ येत होती. आकृतीपासून दूर पळत तो झोपडीजवळ गेला. वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हतं. सुजितने दरवाजावर थाप मारली. थोडा वेळ गेला आणि त्याने आवाज दिला, कोणी आहे का घरात? झोपडीतून पैंजणाचा आवाज आला आणि दरवाजा उघडला गेला. समोर हातात दिवा घेतलेली एक मध्यमवयीन स्त्री उभी होती. दिव्याच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता. क्षणभर तो घडलेला प्रकार विसरून गेला. तिचा गोराबान चेहरा, गालावर आलेली केसांची बट, घारे डोळे, तिच्या उंच आणि प्रमाणबद्ध शरीराकडे तो पाहतच राहिला. काय हवंय? तिने हसत विचारलं. मी रस्ता चुकलोय, आज रात्री राहायची सोय होईल का? त्याने संकोचात विचारलं. न व्हायला काय झालंय? आत या. तिने बाजूला सरकत त्याला आत घेतलं. तिच्या मागे तो झोपडीत शिरला. आतमधील हवा उबदार होती. झोपडी लहान होती. एका कोपऱ्यात अंगावर मळलेली चादर घेऊन कोणीतरी झोपलं होतं. ते माझे वडील आहेत, सुजितकडे पाहत ती म्हणाली. त्याने एकदा अंगावरच्या कपड्यांकडे पाहिलं. इस्त्री केलेला शर्ट चिखलाने माखला होता. पॅन्टची आणि बुटांचीही तीच अवस्था होती. एवढ्या रात्री कुठे गेला होता? वडिलांच्या अंगावरील चादर व्यवस्थित करत तिने विचारलं. सुजितने घडलेला प्रकार सांगितला. इथे असे भास नेहमी होतात. बरं झालं तुम्ही इथं आलात. त्याच्या अगदी जवळ येत ती म्हणाली. सुजितचा हात तिने हातात घेतला. त्याचे लक्ष जमिनीवर झोपलेल्या माणसाकडे गेले. फाटल्या चादरीखाली त्याच्या शरीराला पांढऱ्या अस्थी दिसत होत्या. चादरीखाली एक सांगाडा होता. म्हणजे हे घर आणि ही बाई. त्याच्या कपड्यावर घाम साचला. थोडं पाणी मिळेल का? हात सोडत तो म्हणाला. ती पाणी घ्यायला मागे वळाली. तेवढ्या धडकन दरवाजा उघडीत तो बाहेर पळाला. थांब थांब, तू वाचणार नाहीस, तिचा संतापलेला आवाज आला. त्याने वळून पाहिले तर झोपडीतून निघालेला काळा धूर त्याच्या मागे वेगाने येत होता. ओ पाहुणा, सांगितलं होतं ना तिकडे जाऊ नका, इकडे या माझ्या घरी. काही अंतरावरून येणाऱ्या आवाजाकडे त्याची पावले वळली. ती पांढरी आकृती हळूहळू स्पष्ट दिसू लागली. पांढरा शर्ट आणि धोतर घातलेला माणूस तिथे उभा होता. सुजित त्याच्या जवळ जाणार तोच त्याच्या लक्षात आलं. तो माणूस विहिरीच्या कठड्यावर उभा आहे. ती विहीर हेच त्याचं घर आहे. त्याने मार्ग बदलला, पण आता त्याच्या पायाचा वेग मंद झाला. डोळ्यासमोर अंधारी आली. मागे वळून पाहिले तर काळ्या रंगाच्या कित्येक सावल्या त्याच्या मागे येत होत्या. आज आपल्या आयुष्यातील शेवटची रात्र आहे याबद्दल त्याची खात्री पटली. समोर आडव्या आलेल्या एका माणसाच्या अंगावर तो आदळला. त्याची पांढरी दाढी आणि गळ्यातील तुळशीच्या माळेकडे बघतच त्याची शुद्ध हरपली. त्याला जाग आली तेव्हा सगळे अंग ठणकत होते. सुजित चांगदेवच्या घरी त्याच्या खोलीत होता. तो उठणार, पण समोर बसलेल्या चांगदेवने त्याला झोपवले. आपण इथे कसे आलो ते त्याला काहीच आठवत नव्हते, पण काल रात्री घडलेल्या प्रसंगातून तो वाचला होता. मी इथे कसा आलो? काल सकाळी तुम्ही मारुतीच्या मंदिरात बेशुद्ध अवस्थेत सापडला.
लय वाईट अवस्था होती तुमची. एक दिवस बेशुद्ध होता. चांगदेव त्याला म्हणाला, पण मी मंदिरात कसा आलो? असं म्हणत सुजितने रात्री घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली. माझी आई तुम्हाला तेच सांगत होती. आज अमावस्या आहे. अमावस्येला त्या माळावर भूतं फिरतात. त्यातून सहसा कोणी वाचत नाही. पण तुम्ही गावच्या वेशीत आला होता. तुम्हाला गावच्या राखणदारानं वाचवलं आणि मंदिरात आणून ठेवलं. तो माळावरच्या भूतांना गावाच्या वेशीत येऊ देत नाही. सुजितला मंदिरातील ती राखणदारची मूर्ती आठवली. तिच्यात आणि रात्री आपण ज्याच्या अंगावर कोसळलो त्याच्यात खूप साम्य होते. त्याने मनात राखणदाराचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपले सामान पॅक करून ठेवले. या गावात राहणे आता त्याला शक्य नव्हते. एका पांढऱ्या कागदात राजीनाम्याचा अर्ज लिहून तो बाहेर पडला. त्या प्रसंगातून तो वाचला असला तरी त्याचा भयानक परिणाम त्याच्या मनावर झाला होता. मनात असलेली भीती कधी जाणार नव्हती. शाळेतील नोकरीचा राजीनामा देऊन त्याने गाव सोडले. परत एकदा त्याच्या नशिबी नवे गाव, नवे रस्ते येणार होते.